च्या बहीण मा काव कसा पाणी म्हणतो हा. एक थांबाचं नाव नाही घे ना काही नाही घे. ज्या कलर म्हणलं त्या कलर पाणी पडून राहिला. 2-3 दिवस झाला हा काही थांबाचं नावच नाही घे म्हणतो. आणि माणसाची इकडे 2-3 दिवस झाला आंघोळ होतं तर पुरा खजवी लागल्यासारखी लागून राहिली. नांग्याने लमच्याने का तर फोन नाही केला 2-3 दिवस झाला. त्याच्या घरात पाणी गिनी घुसला का तर कोणाला ठाऊक म्हणतो. मध्येच लावून पाहा लागेल फोन. आता चड्ड्या गिड्ड्या वारल्या का तर विचारून पाहिजे तशी आंघोळ होतो. आई बाई अहो माय कपडे वारले का नाही वारले व. अहो 2-3 दिवस झाला आंघोळ नाही धुतलो का नाही. मोठ्यानं खाजवून राहिला अंगमा. पाणी वारले असतील तर देणं आंघोळ ढोल पाणी. त्याच्या येतात बोंबलत जा फक्त. घराच्या बाहेर नको निघू. आणि हा काव कसा पाणी येते वारतेत का कपडे खायला आंघोळच राहिना की 2-3 दिवस कोळेला. अहो इकडे माणसाला कसा तरी वाटून राहिला. तेवढे मोठे कपडे तरी वारतीन कपडे. वारतीन पण कपडे टाका जागा तर पाहिजे रे बापू. ही एखादी पट्टी बांधून दे मला ते सुद्धा बांधून देणार नाही मग तू याच्यानं. आंघोळू पुरा खरनेल्यावानी दिसतेस. नाही वारतीन तर नाही वारतीन कपडे मग पाहू. का माय एवढा मोठा पोरगाने घरातल्या घरात राहते. चांगला पाण्याचा फिरायला जायला पाहिजे होता. अहो तर लमचे इकडे पाण्याचे पोरं वाहून जातात आणि तुम्हाला फिरायला जा म्हणतेस कशी कमाय. धुतो घेतो आंघोळ पहिले नांग्याला फोन लावतो. पोसरीच्यानं 2-4 दिवस झाला फोन नाही लावला का हात लवकर तू मग कपडे धुवायला बरा होतात. आता थोडासा कुगार आहे मग आणखी पाणी येते. बर तू त्याच्याविषयी टेन्शन नको घेऊ. भक्क धुतो फक्त पाणी ठेवून आंघोळीला मला. पाणी तर ठेवतो का तू कोण्या दिवशी घेतला होतास तर. आता का तू एवढ्या मोठ्या जेवण पुरायला पाणी घ्यायला परवडते का. लग्न झाल्यावर बायकोला असत म्हणजे देणं पाणी म्हणून तुझ्या गांडीवर लात मारा म्हणतो. अहो तर लग्न झाल्यावाली पाहू ना आताची का तू. जाऊ दे मला फोन लावते मा मित्राला. लाव फोन आणि लवकर तू आंघोळ. हो ना बा. अबे क्या म्हणते रे नाग्या पाणी तुमच्या इकडे. अबे गण्या भाऊ काही सांगू नको म्हणतो. आमच्या गावात लोकायला काढायला बोटाली बहुसडीची आणि मोठा पाणी बे बापा. अबे माया घरापाशी ढोडी आहे ना त्या ढोडीमध्ये माया एवढा पाणी झाला बहुसडीचा. आणि माया घराकाठी तर माया कंबर नाही दिसत म्हणतो. आणि माया एवढा जरी अंकी समोर गेलो का नाही आणि पुरात बुडाचा वाटते मला तर. मी तर घराच्या बाहेर नाही निघलो रे बापा. अबे घरातच राय बुडला गिल्लास तर भोसडीच्या उपाधी येईल ना. मी तर घराच्या बाहेर नाही निघलो. आणि 2-3 दिवस झाला भोसडीच्या आंघोळ नाही धुतलो. आणि मोबाईलला चार्जिंग गिर्जिंग आहे का बी तुया का नसे. येऊ का निवाला गावाकडे. गण्या भाऊ अबे आता गावची लाईन गेलो होतं गडीभर लावलं होतं चार्जिंग 50% झाले गेली. तुला तर माहितीच आहे आपला पॉवरफुल चार्जर आहे म्हणून. तेच नाही का म्हणला माझ्या मित्राने काउंटर फोन नाही लावला बापा मला म्हणला. अबे एक काम कर ना येणं गावाकडे येऊन जातो ना नेवाला. बरं मी तसा तुला सांगतो तसा येतो नेवाला. 2-3 दिवस झाला बरोबर जेवण नाही झाला माणसाचा भोसडीचा आहे पुरा पाय. का तर पक्कात पाणी आला म्हणतो. आम्ही असा कोणता पाप केला बे. आणि गण्या भाऊ माझा तर पुरा धानगिन वाहून गेला बे. काय करतेस. आणि मी का म्हणतो नांग्या आणि कवी तिच्या घर का म्हणते बे. तुझ्या घराच्या दूर आहे थोडसा का नाही तिच्या घर बुडला का लमचीचा. गण्या भाऊ तिच्या घराची गोष्टच नको करू. अबे तिच्या घरामध्ये तर डोंगरा पाणी असेल भोसडीचा. पाहिनं फोन लावून पाहिनं का म्हणते तर. मी नाही लावत भोसडीचीला मरू दे तारीला चांगला. मला धोका देवाला झाली होती. चांगला पुरा आला पाहिजे तिच्या घरामध्ये घुसला पाहिजे तारीच्या. पाहिनं बोटाचा आस्वाद घेऊन पाहिनं जमत असेल तर. आणि ये ना इकडं येतो मग मी तसं नेवाला. बरं ये बरं नेवाला येतो गावाकडे. कपडे गिपडे घेऊनच येतो ना 2-4 दिवसाच्या मुक्कामाने येतो. पाय लवकर ये. बरं 2 मिनिटात येलो. आता गाव तर जवळच आहे आपला म्हणा तसं काही टेन्शनच नसे. बिलकुल तयारी करून ओके राय. ठीक आहे मग ठेवतो आता. आई बाई ओ नांग्याला आणायला जातो म्हणतो. चांगला पाहुणचार आणून ठेव बरोबर जाते नात्रा जाशील पाण्यामध्ये कोणते. आता वरी म्हणत होतो घराच्या बाहेर म्हणून पण आता न्यूज ऐकलो एक पोरगा चांगला पाण्यातून वाव गेला म्हणून. बरोबर जातो रे. अहो त्याच्या विषयी तू टेन्शन नको घेऊ. तुझा पोरगा मोठा राहिला मस्त जाते जायला घोंग करायला येते. जातो मग रेनकोट घेऊन जा. पाणी गिनी आला तर आणखी घालायला बरं होईल. आणि त्याच्यासाठी छत्री नाही देऊ नाही तर तोही वाला होईल तूही वाला होशील. हो ना पण येतो ना त्याच्या गाविकांना मोठ्यानं पूर आहे म्हणते बापा. बरं ठीक आहे मग आता जातो मी.